₹25 देगा. तुम्ही रेकॉर्ड करताय, थांबा थांबा थांबा, तुम्हाला दुसरं दाखवायचंय. फडणवीसांच्या समोरच टक्केवारीची चर्चा होत असताना फडणवीसांनी कसं अडवलं की लोक रेकॉर्ड करतायत, जरा जपून बोला. एक मीरा भाईंदरला 30% जागा तरी मेहता साहेबांच्या मालकीची 30%. तुम्ही 10% 10% मला द्यायला तयार आहे. मी 10% नाही सुद्धा, म्हणजे 9.5% तरी आहे. अरे आपण चकलच करत रोय, काही रेकॉर्ड करतील. अरे आपण चकलच करत रोय, काही रेकॉर्ड करतील. बघितली कमिशन आणि टक्केवारीची गोष्ट. आता हे दाखवल्यामुळे माझ्यावरती अजून कोणती केस नाही होणार ना. फिर भी मैं ₹25 एक खुळखुळा देगा. ही आहे परिस्थिती. धुतल्या तांदळाचं कोणीच नाहीये. फडणवीसांच्या समोर सेनेचे मंत्री महोदय टक्केवारीच्या गोष्टी करतायत. ते रेकॉर्ड झालं आणि ते व्हायरल बी झालं. याच्यामध्ये फडणवीस बोलायच्या आधीच म्हटले की रेकॉर्ड होतंय, नाही तर त्यांना बी बोलायचं होतं माझे किती % असतील ते. पण एक मात्र गोष्ट नक्की आहे, मगाशी एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली बघा कुंभमेळ्या संदर्भात. एक कक्ष अधिकारी म्हणतोय की महाजनांपासून ते खालच्या शेवटच्या माणसापर्यंत सगळ्यांचं कमिशन ठरलेलं आहे. 15,000 कोटीचं बजेट आहे. जवळजवळ कितीतरी टेंडर निघणार आहेत. तयार राहावा पैसे कमवायला. कमिशनचा धंदा म्हणजे सत्ता चालवणं झालंय आणि आपण शंडासारखं या राज्यकर्त्यांचे छक्के चाळ्यात बघत बसलोय. आवाज उठवणाराला, खरं बोलणाराला हे डिफमेशन, मानहानीच्या नोटिसा पाठवून दाबण्याचा प्रयत्न करतायत. आज नोटिसा पाठवल्यात, उद्या अटक करतील, परवा मारून टाकतील, हे संपवून टाकतील. पण महाराष्ट्राच्या जनतेने आता सुज्ञ होण्याची गरज आहे. फडणवीसांच्या समोर जर टक्केवारीच्या बाता होत असतील तर विचार करा आतमध्ये नेमकं काय चाललेलं असेल. आपलाच पैसा आहे, आपलंच राज्य आहे आणि आपल्यावरतीच यांचा रुबाब आहे. आपणच यांना निवडून दिला आहे. तुम्हीच बघा यांचं काय करायचं ते. फडणवीसांच्या समोर टक्केवारीच्या गप्पा चालू आहेत. वाह, वाजवा आपण खुळखुळांक.